मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत ब्राह्मणशाहीच्या विरोधात भडका उडाला. महात्मा फुले यांच्या मते राम, रावण, कंस, कृष्ण, कौरव, पांडव हे सारे देव भोळे क्षेत्रपती होते. ब्राह्मणांनी त्यांच्यात आपापसात झगडे लावून त्यांचा सर्वनाश केला. आपले हित साध्य करण्यासाठी, आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी त्यांनी क्षत्रिय दुही माजवलीवर त्यांच्यात आपापसात युद्ध घडवून आणले. यामुळे क्षत्रियांचे फार मोठे नुकसान झाले. स्वामी धर्मतीर्थ महाराज यांनी ब्राह्मणांच्या कपटबुद्धीवर टीकेची झोड उठवली. ते ब्राह्मणावर शब्दांचे प्रहार करीत म्हणतात, कपटबुद्धी ब्राह्मणांनी कौरव पांडवापासून ते अर्वाचीन काँग्रेसच्या संघटनेपर्यंत नेमके हेच धोरण कायम ठेवले. कौरव पांडवात तुंबळ युद्ध घडवून प्रथमतः त्यांचा नाश केला. दशरथ व राम यांच्यात मतभेद उत्पन्न करून रामाला वनवास भोगण्यास दशरथाला भाग पाडले. सीता ही जनक राजाची मुलगी, परंतु राजा जनक हे ब्राह्मण विरोधी होते. त्यामुळे ब्राह्मणांनी कपट कारस्थान रचून रामाला सीतेपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले आणि अशा प्रकारे त्यांचा सूड घेतला.